हे आता एक आणखीन आलं, हे श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये हे कोणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, ते एल्गार या सभेची तयारी करण्यासाठी तिथे लोक गेले होते, काम चालू होतं, तर ती काम त्यांनी करू नये पूर्व तयारीचं, बोल चला मिटिंगला जायचंय, त्या ठिकाणी पोलीस गाडी पाठवली, ओबीसी समाजावर दहशत निर्माण केलं, त्यांना नोटिसा दिल्या, नोटीस न देता नोटीस देण्याच्या नावाखाली सह्या घेतल्या. काय चाललंय? फडणवीस साहेब या डिपार्टमेंटला सांगा की तुमच्या डिपार्टमेंटमध्ये असा भेदभाव होता कामा नये. जे काही नियमाने असेल ते सगळ्यांनी करा, पण आम्हाला एक न्याय. त्यांच्या 3-3 वाजता जाहीर सभा, रात्री 2 वाजता जाहीर सभा. काय कारवाई केली? कुठल्या पोलिसांनी कारवाई केली? आणि लहान एखाद्या घरामध्ये, एखाद्या सभा मंडपामध्ये 5-25 लोकांना जमून जर कोणी प्रचार करत असेल की आपल्याला नगरला जायचं आहे रॅलीला, तर तुम्ही गाडी पाठवणार? काय चाललेलं? यासाठी तुम्हाला सगळ्यांनी जे आहे दादागिरी, तुम्हाला सगळ्यांना एकत्र राहावं लागेल. मला तुम्हाला सांगायचं, लक्षात ठेवा, आता दांव पर सब कुछ लगा है, दांव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते, टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते. तयारीने तुम्हाला आता लढावं लागेल, सगळ्यांनी एकत्र येऊन लढावं लागेल. दलित आदिवासी समाजाच्या बांधवांना, भगिनी मातांना, नेत्यांना मला सांगायचं आहे, आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात, लक्षात ठेवा. या अशा प्रकारचे जे काही निर्णय होतात, जिआर होतात, त्याच्यातून संभ्रम निर्माण करून जे आहे, हळूहळू तिकडे सुद्धा एखादी झुंडशाहीनं मोठा मोर्चा आला तर तिकडे सुद्धा हेच होईल. काळजी घ्या, एकत्रित राहा.